आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. धर्मा पवार त्यांच्या बरोबरीने शुभम साळुंके आणि पहिला षटक घेऊन प्रणव पवार. एक बिग फाईट आणि एक मोठी मॅच अपेक्षित असेल इथून. दोन तालुक्यांच्या दरम्यानची लढत. प्रणव पवार मॅन फ्रॉम कासार शिंबे आणि दुसऱ्या बाजूला धर्मा पवार मॅन फ्रॉम सळव. शुभम साळुंके जंगलवाडीचे खेळाडू आहेत. म्हणजे पहा, तीन गावचे तीन खेळाडू एकमेकांच्या विरोधात. दोन तालुक्यांच्या दरम्यानची लढत. डावाला होते सुरुवात. धर्मा पवार ऑन स्ट्राइक. पहिला चेंडू गोलंदाज होत असताना सज्ज. दुसरा सामना पश्चिम महाराष्ट्र मान्सून ब्लास्ट मॅच नंबर 2. पहिला चेंडू अनोख्या पद्धतीने धर्मा पवार यांनी फटका खेळलाय. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत तैनात. एक धाव प्राप्त होईल. एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये. ज्या खेळाडूने सह्याद्री पठारचं क्रिकेट गाजवलंय, ज्या खेळाडूने सातारा प्रीमियर लीग मध्ये चांगला खेळ केलाय, ते खेळाडू फलंदाजी मार्कवर धर्मा पवार. दुसऱ्या बाजूला विचार केला तर प्रणव पवार. दोन पवार बंधूंच्या दरम्यानची लढत. पवारांची पॉवर एकाची तर पाहायला मिळेल. बॅकफुटला जाऊन शॉट आर्म चॅक करण्याचा प्रयत्न. एक धाव मात्र प्राप्त केले. मिड विकेट क्षेत्र खाली डीपवरून वेगाने क्षेत्ररक्षक आले. स्वतः प्रणव आपल्या गोलंदाजीवर अगदी वेगाने चेंडू फील्ड केलाय. एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये. पहिल्या दोन चेंडूवर 2 एकेरी धावा आल्यात. पहिल्या चेंडूवर एक घोषांकी क्षेत्र, दुसऱ्या चेंडूवर एक धाव धावून घेतली धर्मा पवार यांनी. 2 चेंडू अखेर 2 धावा. शुभम साळुंके मॅन फ्रॉम जंगलवाडी ऑन स्ट्राइक. हाफ टॅकल चेंडू पुल करण्याचा प्रयत्न. चांगली गोलंदाजी प्रणव पवार. या मात्र सुक्या खेळपट्टीवर देखील या सिमेंटचा सुगंध देणारा चेंडू. परफ्यूम डिलिव्हरी. डॉट बॉल. हा पहा रिप्ले. इथे आपटी बार. एक अतिरिक्त उसळी देणारा चेंडू. व्हाईट बॉल. चांगलं एसटी रक्षण एस्टनच्या मागे. चांगला चेंडू पकडलाय महिम यांनी. इथे मात्र एक धाव निश्चितच वाचवली. 1 पडते ओव्हरचा इशारा केला जातोय. म्हणजे एक तुम्ही उसळता चेंडू हाताळलाय. हा चेंडू ऑन साइडला घ्यायचा प्रयत्न. टायमिंग झाला नाहीये. डी प्लस स्क्वेअर लेग आहे तैनात. प्रयत्न तर चांगला केला. दोळीचा प्रयत्न इथे होईल. 2 धावा मात्र रोखू शकणार नाहीयेत. या 2 धावा अगदी सहजरित्या प्राप्त केल्यात. खातं उघडलं जात आहे शुभम साळुंके यांचं. टीमची धावसंख्या 4 चेंडू अखेर 5. 5 धावा धाव फलकावर. 2 टू गो. बॅटची कडा आणि एस्टनच्या मागे होणार नाहीये चुकी. चांगला एकाती झेल टिपलाय आणि विकेटचा पतन. पहिला धक्का सह्याद्री पठार या टीमला. शुभम साळुंके बॅक टू द डगआउट. रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता ज्या प्रकारे हा चेंडूचा संपूर्ण शुभम साळुंके यांचा प्रयत्न. शॉट ऑफ लेनचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न. बॅटची वरची कडा आणि एकादी झेल टिपला. चांगले एसटी रक्षण. इनिट नंबर 3. आता कोणावर विश्वास दाखवला जाईल नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होत असताना. क्रमांक 3 वर साखरवाडी गावचे खेळाडू सागर पवार. धावा कराव्या लागतील कारण ज्या संघाने पहिल्यांदा फलंदाजी केली त्यांना मात्र धावांसाठी संघर्ष करावा लागलाय. कारण पहिल्या सामन्यामध्ये शाहूवाडी 11 शाहूवाडी ग्रामीणने बॅटिंग पहिली केली. त्यांनी कमी धावा केल्या. वेलकम रितेश निकम. चॉकलेट बॉय. धर्मा पवार त्यांच्या साथीला आहे सागर पवार. परंतु ते प्रणव पवार भारी ठरलेत. एक गडी बाद केला. 1 टू गो. शेवटचा चेंडू पायावर हाताळला जातोय. खोदून काढण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा चांगला संपर्क झाला नाहीये. एक लेग बाय स्वरूपात धाव मात्र प्राप्त होईल शेवटच्या चेंडूवर. प्रणव पवार यांचा महत्वाचा आणि अप्रतिम दर्जाचं षटक पूर्ण होत असताना त्यांनी धावा खर्च केला. या षटकामध्ये प्रणव पवार यांनी 6 एक महत्वाचा गडी बाद केला.
षटक क्रमांक 2 साठी सज्ज होत असताना गौरव साळके, मानफॉर्म उंडाळे. कराड ग्रामीण प्रीमियर लीग याच मैदानामध्ये झाली होती आणि ती स्पर्धा गाजवणारा हा खेळाडू गौरव साळके उद्योन्मुख खेळाडूंच्या यादीमध्ये कराड ग्रामीण मधील मोठं नाव. वय वर्ष अवघं 16 आणि या दिवसरत्न स्पर्धा याच क्रीडांगणामध्ये या खेळाडूने गाजवले, त्यामुळे महत्वाची आठवण आहे त्यांच्यासाठी. पहिला चेंडू पायावर आदळतोय, वेगवान चेंडू, एक धाव मात्र प्राप्त होते. काय गोलंदाजी करत असताना गौरव उंडाळे, वय वर्ष फक्त 16, लेग बाय स्वरूपात एक धाव प्राप्त होते. अशा प्रकारे ज्या वेळेला तुम्ही गोलंदाजीसाठी येता संपूर्ण तालुक्याचं लक्ष तुमच्यावर असतं. आज कराड ग्रामीणचं लक्ष असेल, आज मामांचं लक्ष असेल तुमच्यावर, कारण मामा मोहनरावजी नायकवडी साहेब यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आहे. दुसऱ्या बाजूला धावा करायच्या सह्याद्री पठारला धर्मा पवार यांच्यावर महत्वाची जबाबदारी, कारण हा खेळाडू मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जातो. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हर क्षेत्ररक्षक वेगाने जरूर आलेच नाहीयेत. 2 धावेचा प्रयत्न केला जाईल. धर्मा पवार, फटका फसला होता परंतु चांगलं क्षेत्ररक्षण कुठेतरी अपेक्षित होतं, पण तो तसं झालं नाहीये. 2 धावा प्राप्त केल्यात. टीमची धावा संख्या धाव फलकावर 2 ने पुढे जात असताना 9 रन्स ऑन बोर्ड. ज्या वेळेला तुम्ही गौरव साळके यांच्यावर विश्वास दाखवलात ना, तिथे मात्र तुमच्या संघाचा आत्मविश्वास दिसतोय. धर्मा पवार हाफ ट्रॅकर चेंडू होता, सोडून दिलाय. चांगला निर्णय, व्हाईट बॉल. हे पावसाळी क्रिकेट, त्यामुळे चेंडूचा बाउन्स आणि हलका चेंडू असतो टेनिस बॉलच्या तुलनेने, आणि सिमेंटच्या खेळपट्टी असतात त्यामुळे तुम्हाला त्याप्रमाणे खेळावं लागतं. आणि पावसाळी क्रिकेट आहे, पाऊस नाहीये परंतु धावा तर कराव्या लागतील. धावांचा पाऊस पडेल का? फुललेचा चेंडू ऑन साइडला ग्लान्स केला, क्षेत्ररक्षक आहे मिड विकेटला. एक धाव प्राप्त केली जाते. धर्मा पवार दुहेरीचा प्रयत्न होत असताना 2 धावा प्राप्त केल्यात. चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढी चांगली फेकी. या 2 धावेने टीमची धाव संख्या 2 ने पुढे जाईल. 12 धावा धाव फलकावर. धर्मा पवार वैयक्तिक 6 धावा आणि सागर पवार यांना 0तून सुरुवात करायची आहे. एक उद्योन्मुख खेळाडू, यंगस्टर खेळाडू आहेत गौरव साळके, आणि अद्याप नियंत्रित गोलंदाजी केली आहे. हा देखील हाफ टॅकर चेंडू होता, कट करण्याचा प्रयत्न, चांगला टप्पा, वेग आहे. एक धाव, बॅटची कडा लागली होती आणि ज्या वेळेला यष्टीरक्षकाने प्रयत्न चांगला केला परंतु चेंडू पर्यंत पोहोचू शकले नाहीत. चांगलं यष्टीरक्षण महिम यांच्या माध्यमातून. एक झेल त्याने एखादी टिपलाय. 4 चेंडू अखेर 13 ला 1. हाफ टॅकर चेंडू, त्यावर धर्मा पवार यांचा प्रहार. चेंडू डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पार. सह्याद्री पठारासाठी या सामन्यातील पहिला जबरदस्त षटकार. 19 धाव फलकावर. हा पार येते तुमच्या समोर. गौरव साळके यांनी मात्र इथे चुकी केली. हाफ टॅकर चेंडू हाताळण्याचा प्रयत्न झाला आणि या चेंडूसाठी सज्ज होते. ही खासियत आहे धर्मा पवार यांची, कारण बॉटम हँडचा चांगला वापर करतात परंतु अद्याप चांगलं षटक हाताळलंय गौरव साळके यांनी. 5 चेंडू अखेर, टीमची धाव संख्या 19. 1 टू गो. शेवटचा चेंडू, चांगला ड्राईव्ह केलाय, सुपर कव्हर आहे. एकदा प्राप्त केली जाईल. धर्मा पवार दुहेरीसाठी इच्छुक नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढीच चांगलीच फेकी. धर्मा पवार स्वतःकडे ठेवतील. स्ट्राईक. षटक क्रमांक समाप्त होते. दुसरं गौरव साळके यांचं. टीमची धाव संख्या 20 ला 1. नेक्स्ट मॅच 32 शिराळा 11 विपक्ष शाहूवाडी 11 शाहूवाडी ग्रामीण. आणि या दोन्ही टीम मध्ये तारे सितारे. आणि या पुढच्या मॅच मध्ये अगदी प्रेक्षक देखील ओमसा एमटीसी वर जोडले जातील, कारण सांगली एक्सप्रेस कोहिनूर 32 शिराळा इन ऍक्शन असतील. विजय पावले. आणि या मॅच मध्ये कशा प्रकारे टीम सह्याद्री पठार खेळ करेल हे पाहायचंय. षटक क्रमांक 3 रुपेश भावके यांच्यावर विश्वास दाखवलाय षटक क्रमांक 3 साठी. मॅन फ्रॉम गोगाव समोर धर्मा पवार जे जळवचे आहेत. 2 षटकामध्ये धावा आल्यात 20. या 2 षटकामध्ये किती येतील? पहिला चेंडू रुपेश भावके यांचा
दिमागदार स्वागत करणारा दमदार पश्चिम महाराष्ट्र मान्सून ब्लास्टचा षटकार. पहिल्या चेंडूवर ज्या वेळेला तुमच्यावर कोणताही फलंदाज आक्रमण करतो त्यावेळेला कुठेतरी दबाव आता असेल. दुसऱ्या बाजूला विचार केला तर धर्मा पवार वैयक्तिक 20 धावा हा लेंथ चेंडू होता. आणि जसा उल्लेख केला पण याचे की धर्मा पवार यांचा बॉटम हँड चांगला आहे, कारण या खेळाडूची खासियत आहे टेनिस बॉल असू द्या रबर बॉल असू द्या या खेळाडूने प्रभावित करणारा खेळ केलाय सह्याद्री पठारासाठी. दुसऱ्या बाजूला विचार केला तर रुपेश भावके एक अष्टपैलू खेळाडूंच्या यादीमधील कराड ग्रामीण मधील एक मोठं नाव, त्यांच्यावर देखील जबाबदारी आहे. म्हणजे बेस्ट वर्सेसची बेस्टची लढाई आहे. दोन सर्वोत्तम खेळाडू दोन तालुक्यांची लढाई. शॉर्टआर्म पुलचा प्रयत्न डीपला स्क्वेअर लेग आहे तैनात. झेलचा प्रयत्न झाला जरूर, प्रयत्न पडतील कमी आणि 4 धावांची धर्मा पवार यांना मिळेल हमी. येतोय दर्जेदार चौकार. या चौकाराने टीमची धावसंख्या धावफलकावर 30. पहिल्या 2 षटकामध्ये 20 होत्या आणि या 2 चेंडूवर 10 धावा आल्यात. चांगली फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये. वेट ट्रान्सफर त्या तत्परतेने केलं धर्मा पवार यांची ही खासियत आहे, कारण तुम्ही बॅकफुटला ज्या वेळेला जाता त्यावेळेला तुम्हाला वेट ट्रान्सफर करणं खूप महत्वाचं असतं. या षटकातील सलगच्या 3ऱ्या चेंडूवर एक अफलातून स्ट्रोक, कमालीचं टायमिंग, दर्जेदार फटका. धावा मिळतील 6. धर्मा पवारांची पॉवर. पश्चिम महाराष्ट्र मान्सून ब्लास्ट षटकार. या 3 चेंडूवर तब्बल धावा आल्यात या षटकामध्ये. 2 षटकार एक चौकाराच्या मदतीने 16. ज्या प्रकारे या फटकेबाजी मैदानामध्ये करत असताना धर्मा पवार, कारण पाऊस नाहीये, सुकी खेळपट्टी आहे आणि रबर बॉल ज्या वेगाने येतोय तो वेग रबर बॉलला अपेक्षित नसेल याचे, कारण तुम्हाला वेगवान चेंडू हाताळण्याचा प्रयत्न करावा लागेल. पहा 2 स्क्रीनवरती ओमसा एमटीसीच्या माध्यमातून दाखवली जातात ही क्षणचित्र. एका बाजूला चेंडूला टिपलं जातं, एका बाजूला धर्मा पवार यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव. आणि ही खासियत आहे आमचे कॅमेरामॅन प्रणय म्हात्रे आणि मोरेश्वर म्हात्रे, आपलं देखील स्वागत. चौथा मारण्याचा प्रयत्न, हुक करण्याचा प्रयत्न केला जातोय. पंचांकडे आशाभूत नजरेने पाहत असताना डॉट बॉल. पहिल्या 3 चेंडूवर 16 आल्या. त्यानंतर रुपेश भावके यांनी कमबॅक केलाय. निर्धाव चेंडूचा सांगता डॉट बॉल. चांगला टेलिकास्ट. हा चेंडू काहीसा खाली राहतोय, पंच केलाय. बॅकफुटला जात असताना लॉंग ऑफ आहे. एक धाव प्राप्त केली जाईल धर्मा पवार. दुसरी धाव हवी आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा अगदी सहजरित्या प्राप्त केल्यात. एक्सलंट रनिंग बिटवीन द विकेट. एकेरीचं रूपांतर सहजरित्या दुहेरीमध्ये करत असताना धर्मा पवार, त्यांच्या बरोबरीने सागर पवार. टीमची धावसंख्या 5 चेंडू अखेर 38 ला 1. 38 रन्स ऑन बोर्ड, 1 टू गो. शेवटचा चेंडू हा शॉर्ट बॉल होता, त्यावर टॅप केला. क्षेत्ररक्षक आहेत गौरव साळके, चांगलं क्षेत्ररक्षण केलं जरूर, पण तो फेकी थोडीशी उशिरा केले. शेवटच्या चेंडूवर आले 1 धाव. या षटकामध्ये धावा आल्या रुपेश भावके यांच्या तब्बल 19. टीमची धावसंख्या 39. लॉस ऑफ 1 विकेट. धर्मा पवार वैयक्तिक 17-13 चेंडू मध्ये नाबाद 33. आणि पहा या दुसऱ्या दिवसातील या लढती आहेत. हे तारे सितारे, ही तमाम विविध तालुक्यातील खेळाडू स्टार कास्ट आहे. शाहवाडी 11 शाहवाडी ग्रामीण, पाटण वॉरियर्स, श्रेयस 11 कराड ग्रामीण, सह्याद्री पठार आणि 32 11 हे संघ आज इन ऍक्शन असतील. आणि त्या दिग्गज खेळाडूंना तुम्ही आपल्या स्क्रीनवरती पाहताय. या अंतिम षटकासाठी कोणावर विश्वास दाखवला जाईल? टाळगावचा टायगर अभिजित हिनुगले षटक क्रमांक 4 साठी गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना पहिला चेंडू अभिजित यांचा. इथे मात्र काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न. वाईट +1 1 प्रति ओव्हरचा इशारा केला जातोय. आणि या ज्या वेळेला अशा अर्ध्या सिमेंटच्या खेळपट्टी असतात ना त्यावेळेला पाहणी आमच्या कॅमेरामॅनचं काम. मॅच एका बाजूला आणि त्यांचा टॅलेंट एका बाजूला. वाईट +1 2 धावा. यस, 2 धावेने टीमची धावसंख्या धावफलकावर 41 धावा. सिमेंटच्या खेळपट्टीवर अशा प्रकारे तुम्हाला गोलंदाजी करत असताना तुम्हाला लेंथ आणि लाईनवर देखील विश्वास ठेवावा लागतो, कारण या मॅच मध्ये धावा रोखाव्या लागतील.
फुललेंचा चेंडू धर्मा पवारांचा प्रहार, चेंडू लॉंगॉन सीमारेषा पार आर पार येतोय धमाकेदार दर्जेदार विध्वंसक षटकार. या षटकाराने टीमची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचले तब्बल 47 धावा. 47 रन्स ऑन बोर्ड. हा पहा रिप्ले तुमच्या स्क्रीनवर. मिडल अँड लेग स्टंप वरचा चेंडू पायावर टाकलेला आणि त्यावर ज्या प्रकारे धर्मा पवार यांनी वार केलाय. वैयक्तिक 39 धावा. 14 चेंडूंचा सामना केला धर्मा पवार यांनी. अद्याप 5 चेंडू शेष आहेत. नेक्स्ट मॅच 32-11 विपक्ष शाहूवाडी 11 शाहूवाडी ग्रामीण. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या. पहिल्या डावाखेर आपली नाणेफेक केली जाईल. वेलकम आशिष चोरगे सर. आणि या पाटण तालुक्यामध्ये सातत्याने त्यांचा आवाज आपण ऐकतो आणि पाटण तालुक्याशी जोडलेलं हे नाव. परंतु दुसऱ्या बाजूला विचार केला तर अविजित हिनुगले पुनरागमन करावं लागेल. बॅकफुटला जाऊन पंच केलाय समोरच्या दिशेने. लंगाप आहे तैनात. एक धावेचा प्रयत्न झालाय. धर्मा पवार दुसरीसाठी प्रयत्न करतायत. 2 धावा प्राप्त केल्या जातील. धर्मा पवार यांचा मी कौतुक करेन. काय खेळ केलाय. टीमची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचले 49. धर्मा पवार नाबाद 41. 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 49 रन्स ऑन बोर्ड. इथे मात्र चेंडू सोडून दिलाय. मोये मोये अभिजित हिनुगले आणि इथे मात्र एक जबरदस्त चेंडू हाताळलाय आणि काठी काढली. त्रिफळा उद्ध्वस्त. धर्मा पवार यांचा चांगला खेळ संपुष्टात आलाय. म्हणजे ज्या प्रकारे धर्मा पवार यांचा खेळ होता याचे त्यासाठी एक असा चांगला चेंडू पाहिजे होता आणि तो अभिजित हिनुगले यांनी हाताळलाय. 16 चेंडू मध्ये 4 षटकार 1 चौकाराच्या मदतीने 41 धावांची खेळी करून बाद होत असताना धर्मा पवार परंतु सह्याद्री पठारासाठी मात्र सुरुवात चांगली करून दिली. इन ॲट नंबर 4 कल्पेश सकपाळ आलेत. माइन फ्रॉम डप्पळवाडी. 3 चेंडू मध्ये 1-2 मोठे फटके आले तर 55-60 झाल्या. तर सह्याद्री पठार एक समाधानकारक धावसंख्या असेल. परंतु दुसऱ्या बाजूला कराड ग्रामीण श्रेयस 11 कराड ग्रामीण त्यांची बॅटिंग लाईनअप चांगली आहे. मजा येईल मॅचला. पहिला चेंडू शॉर्ट आर्म जॅक करण्याचा प्रयत्न. कल्पेश यांचा 1 धाव प्राप्त होते. गोशंकी क्षेत्रामध्ये एक सिंगल धाव. टीमची धावसंख्या धावफलकावर 1च्या मदतीने 50 अप. सांघिक अर्धशतक धावफलकावर झळकावले गेले. 50 धावा धावफलकावर अद्याप 4 चेंडू झालेत. कल्पेश सकपाळ यांनी ऑन साइडला खेळला. डीपला मिड विकेट आहे. क्षेत्ररक्षक प्रयत्न चांगला केलाय. अफलातून अद्भुत अप्रतिम अविश्वसनीय अविस्मरणीय एखादी झेल टिपलाय. कॅच ऑफ द मॅच कॅच ऑफ द मॉर्निंग महिम यांनी हा झेल टिपलाय. आणि हा पहा रिप्ले तुमच्या स्क्रीनवरती. ज्या प्रकारे कल्पेश सकपाळ यांचा फटका टायमिंग झालं नव्हतं आणि पायावर टाकलेला चेंडू ऑन साइडला हवेमध्ये खेळला. क्षेत्ररक्षक होते डीप मिड विकेटला महिम. आणि हा पहा झेल. वॉट अ कॅच. शरीरावरचं चांगलं संतुलन होतं आणि ज्यावेळेला तुम्ही संतुलन चांगलं ठेवता त्यावेळेला असे यश प्राप्त होतात. 50 धावा धावफलकावर 1 टू गो. शेवटचा चेंडू खेळण्यासाठी रोहित सोमार्डे मान फ्रॉम धायटी. बॅकफुटला जाऊन मोठा फटका. रोहित यांच्या बॅट मधून शेवटच्या चेंडूवर आपला पहिला चेंडू खेळत असताना हिटमॅन पद्धतीने एक जबरदस्त खणखणी देतोय षटकार. टीमची धावसंख्या धावफलकावर या षटकाराच्या मदतीने जाऊन पोहोचले तब्बल 56. पहिल्या सामन्यामध्ये देखील जे पहिल्या डावाच्या शेवटच्या चेंडूवर षटकार आला होता. दुसऱ्या सामन्यामध्ये देखील शेवटच्या चेंडूवर आलाय षटकार. 57 धावांचं लक्ष्य. श्रेयस 11 कराड ग्रामीण. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. चांगला फटका रोहित सोमाडे यांचा. आणि रोहित ज्याच्या नावामध्ये हिट त्याने 1 चेंडू खेळला आणि 600चा स्ट्राईक रेट. चांगली फलंदाजी. 57चं लक्ष. चला टॉस साठी या. 32-11 विपक्ष शाहूवाडी 11 शाहूवाडी ग्रामीण. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. शाहूवाडी 11 शाहूवाडी ग्रामीण. आदरणीय श्री अनिलजी पाटील साहेब भाई यांनी पुरस्कृत केलेला संघ
आणि दुसऱ्या बाजूला 32-11 आदरणीय श्री शंकरदादा मोहिते साहेब यांनी पुरस्कृत केलेला संघ. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. भागवतजी बागल साहेब यांच्या शुभ हस्ते आपण या महत्त्वाच्या सामन्याचा टॉस करत आहोत. एक्स्ट्रीम स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा राजेंद्र रानवरे आणि दुसऱ्या बाजूला असतील अमर मराठे. वेलकम 32-11 शाववाडी ग्रामीण. वेलकम निलेश मर्डेकर सर, या आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. हेड कॉल केलाय, इट इज अ हेड. थँक्यू सो मच सर. अभिनंदन. 32-11 अमर मराठे आपण महत्वाचा टॉस जिंकलाय. 4 षटकांची मॅच. निर्णय काय? प्रथम आम्ही फिल्डिंग घेईल कारण की पहिलीच मॅच आहे आणि पाऊस पण नाही, मैदान विकेट सुका आहे, त्यामुळे थोडा फिल्डिंगच बेटर आहे. विविध गावातील विविध खेळाडू ज्यावेळेला तालुक्याची स्पर्धा खेळतात टीम कॉम्बिनेशन बसवणं थोडंसं कठीण असतं. स्कॉट कसा बनलाय? स्कॉर चांगला आहे. टीम कॉम्बिनेशन काय 32 शहरातील सर्व प्लेयर्स ओळखीचे आहेत आणि ह्यांच्यापेक्षा अजूनही बाकीचे प्लेयर आहेत त्यांना चान्स भेटले नाही ते पण चांगलेच आहे, पण ज्यांना चान्स भेटले ते चांगले खेळतील आणि ज्यांना नाही भेटेल ते फक्त सपोर्ट करतील. एक प्रश्न विचारेन, आज ज्या प्रकारे पश्चिम महाराष्ट्र मान्सून ब्लास्ट एक दुसरं वर्ष काय सांगाल आयोजनाबद्दल आणि कशी वाटते स्पर्धा? आयोजन खूप सुंदर आहे. शिवापास म्हणल्या विषय संपला. दुसरं वर्ष चालू आहे लबर लीगचं. खूप मोठ्या प्रमाणात ही स्पर्धा भरपूर लोक बघत आहेत. पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन खूप सर्व असोसिएशन साथ देतात आणि असंच पुढं चालत राहू. आणि ठीक आहे, आता हा ग्राउंडला आहे, नक्की पुढल्या वेळी 360 मैदान असेल तर आणि बेटर होईल. वेलकम राजेंद्र रानवरे. पहिली मॅच थोडीशी गमावली आहे, बॅटिंग झाली नाहीये. बॅटिंग करायच्या इथे देखील काय माइंडसेट असेल? नक्कीच जास्तीत जास्त स्कोअर करण्याचा प्रयत्न करू आम्ही. आणि संघामध्ये काही बदल की तो स्क्वॉड खेळ? टीम मीटिंगमध्ये ते डिस्कस करून आम्ही बघू. आणि एक प्रश्न विचारेन की ज्या वेळेला पहिला सामना खेळतो विविध गावातील खेळाडू असतात, कुठेतरी कॉम्बिनेशन बसत नाहीये, मिसकम्युनिकेशन होतं. आता संघाकडून कशा कामगिरीची अपेक्षा असेल? नक्कीच कॉम्बिनेशन आम्ही चांगलं करण्याचा प्रयत्न करू. पहिल्या मॅचला थोडंसं निराशाजनक आमचा परफॉर्मन्स झाला, पण या मॅचमध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच. हे होते राजेंद्र रानवरे. टॉस जिंकला अमर मराठे. 32-11 त्यांनी घेतलाय क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आणि बॅटिंगसाठी शाववाडी 11 ग्रामीणला आमंत्रित केले. धन्यवाद. वेलकम, सुस्वागतम. मी सहर्ष स्वागत करेन पाटणवरील संघाचे पुरस्कर्ते आदरणीय श्री विलासजी सूर्यवंशी साहेब आणि या पश्चिम महाराष्ट्रातील समालोचकांचे मार्गदर्शक, अगदी ज्यांच्याकडे बघून विविध समालोचक तयार होतात. निलेशजी मर्डेकर सरांचं देखील शुभागमन झालंय. वेलकम, सुस्वागतम. विनंती असेल सर आपण या. येस, दुसऱ्या डावासाठी मायक्रोफोनवरती जोडले जातील निलेशजी मर्डेकर सर. धन्यवाद. धन्यवाद. ज्यांचा आवाज तुम्ही या स्पर्धेला ऐकत आहात, अल्पावधीमध्ये ज्यांनी चांगलं समालोचन केलेलं आहे, पश्चिम महाराष्ट्र समालोचन परिवारातला आवाज लवजी जाधव सर आणि त्याचबरोबर आशिष चोरगे सरांचा आवाज तुम्ही आजच्या दिवसामध्ये ऐकत आहात. पंचांचा या ठिकाणी सिग्नल येत आहे. आपण मॅचचा प्रारंभ करत आहोत आणि प्रथम बॅटिंग करत असताना धावा कुठलेल्या आहेत. टीम सह्याद्री पठार या टीमने त्या धावा आहेत 56 धावा बनवलेल्या आहेत आणि टीम आता धावसंख्येचा पाठला करताना कराड ग्रामीणला या धावसंख्येचा पाठला करायचा आहे. दोन्ही संघांना पण देऊया भरभरून शुभेच्छा. तुम्ही पाहताय पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल मान्सून ब्लास्ट 2025 मॅचच्या सुरुवात. गोलंदाज तयार. पहिला बॉल आपटलेला आहे, त्याला अतिरिक्त उसळी दिली. पंचाने सांगितलं की हा वाईड आहे. वाईड +1 अशा 2 धावा या बॉलच्या पाठीमागे जोडल्या जातील.
पहिलाच बॉल खराब टाकलेला आहे. खेळण्याच्या आवाक्या बाहेरचा बॉल आहे. सायकर जोडीमध्ये जर तुम्ही पाहिलं ना, एका बाजूला उंडाळे गावचे कराड तालुक्यातले अमित राज आणि त्यांच्या सोबतीला अभिजित हिनुकले टाळगावचा टायगर मैदानाच्या आतमध्ये ही जोडी बॅटिंगसाठी आलेली आहे. आणि षटक क्रमांक 1 मध्ये जर तुम्ही पाहिलं सह्याद्री पठार सचिन सकपाळ गोलंदाजी मार्गवरती आहेत. षटक क्रमांक 1 मध्ये एक भेदक गोलंदाज सह्याद्री पठार या परिसरातले खेळाडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर डॉट आला. अमित राज यांना या मैदानाचा बराचसा अनुभव आहे, कारण या मैदानावरती बऱ्याचशा स्पर्धा अमित राज यांनी खेळलेल्या आहेत. परंतु एका बाजूला हा जो बॉल पाहिला ना, तर या बॉलची धाकता चांगली होती. टप्पा पडल्यानंतर हा डॉट आला. अमित राज सारख्या फलंदाजाला बांधून ठेवलंय. निर्धाव बॉल. कॉन्सन्ट्रेशन खेळाचा भाग आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतील. षटक क्रमांक 1 मध्ये 57 धावांचा पाठलाग करायचा आणि या धावसंख्येचा डोलारा कशा प्रकारे सांभाळला जाईल हे पाहावं लागेल. बॉलर तयार. वेगाने टाकलेला बॉल, त्याच्यावरती आडव्या बॅटने केलेला प्रहार. क्षेत्ररक्षक तिकडे होते, परंतु क्रिकेटमध्ये गलपान पणाला नाही थारा, चुकीला नाही माफी. बॉल सीमारेषा पलीकडे होईल फरार. धावसंख्येचा पाठलाग करताना हा पहिला कराड ग्रामीणला मिळालाय चौकार. टप्पा पडल्यानंतर अंगावरती येणारा बॉल त्याला पुल करण्याचा प्रयत्न होता आणि गरकन गिरकी घेत बॉलला भिरकावून दिलं होतं. सरळ बॉल टप्पा पडल्यानंतर क्षेत्ररक्षकाला बीट करून बॉल सीमारेषा पलीकडे सरळ 4 धावांसाठी चाललेला आहे. एका बाजूला आता चांगली गोलंदाजी करावी लागेल. गोलंदाजी करताना खास करून सचिन सकपाळ यांना गोलंदाजीमध्ये असणारी भिन्नता, असणारी दाहकता, असणारी अचूकता या गोष्टी आज मैदानाच्या आतमध्ये अंमलात आणाव्या लागतील. क्षमता आहे, एक प्रतिभावंत खेळाडू आहेत गोलंदाजी मार्कवरती, परंतु एका बाजूला बऱ्याचशा वर्षाचा क्रिकेटचा अनुभव गाठीशी असणार नाव म्हणजे अमित राज. ऑन साइडला अमित राज यांनी बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. या बॉलची उडान अमित राज चव्हाण यांचा कराड ग्रामीणसाठी हा 6चा लगान. बॉल सीमा पार येतोय षटकार. ज्या वेगाने बॉल आला ना, त्याच वेगाने अमित राज यांनी बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. मिळाला मोका आणि दिला अमित राज यांनी या बॉल वरती ठोका. सरळ 6 धावेंचा धावसंख्येचा पाठलाग करताना केलाय मोठा ब्लास्ट. आलाय तो अमित राज चव्हाण यांच्या बॅट मधून षटकार. ही विकेट फार महत्वाची आहे. एका बाजूला सचिन यांना आता भेदक मारा करावाच लागेल. या विकेटसाठी जाळं विणावं लागेल. रणनीती आखाव्या लागतील. सचिन पुन्हा तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल आलाय तो डॉट. ही या बॉलची धाकता होती. डीडी यांचे आगमन आहे, त्यांचे आपण स्वागत करत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि आज खास करून प्रेक्षकांची समालोचक मॅच होणार आहे दुपारी ठीक 3 वाजता. नबी मुंबईचे समालोचक आणि त्यांच्या विपक्ष पश्चिम महाराष्ट्रातील जे ग्रामीण समालोचक आहेत त्यांची मॅच होणार आहे. प्रेक्षणीय मॅच. ज्या समालोचकांना तुम्ही कित्येक वर्ष ऐकत आलेला आहात ते समालोचक मैदानाच्या आतमध्ये आज उतरणार आहेत. धावसंख्या धावफलकावरती आहे. तब्बल 13 धावा धावफलकावरती आहेत. अखेरकार भन्नाट वेग, यष्ट्यांचा वेध. फलंदाज क्लीन बोल्ड. त्रिफळाची काय बॉल टाकलाय. सरळ बॉलने यष्ट्यांचा वेध घेतलाय. ड्रीम बॉल टाकलाय. अमित राज चव्हाण सारखा फलंदाज आता जड पावलांनी येईल माघारी, कारण एका बाजूला सचिन यांच्या या बॉलची दाहकता. भन्नाट वेगाने टाकलेला बॉल घेतो यष्ट्यांचा वेध आणि सह्याद्री पठारला पहिलं सुयश. लाईन मिस करून बसले आणि बॉलने सर यष्ट्यांचा वेध घेतला. धक्का क्रमांक कराड ग्रामीणला हा लागलाय पहिला. सह्याद्री पठारला हे पहिलं सुयश मिळालेलं आहे. पहा, अगदी खेळपट्टी पासून यष्टी वेगळी केली आणि अगदी 2 ते 3 मीटर वरती जाऊन यष्टी पडलेली आहे. काय वेग होता सचिनचा. वेगावरती स्वार होत टाकलेला बॉल. सह्याद्री पठारचा हा वेग होता आणि त्या वेगाने घेतला यष्ट्यांचा वेध. धावसंख्या 57 धावांचा पाठलाग करताना 13 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल मान्सून ब्लास्ट 2025 गतवर्षी स्पर्धा आपण पाहिली होती, अनुभवली होती, जिचा आपण आस्वाद घेतला होता. याही वर्षी या स्पर्धेचा आपण आस्वाद घेत आहोत. पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे जे पदाधिकारी आहेत, सदस्य आहेत, त्यांच्या आयोजनाखाली संपन्न होणारी ही स्पर्धा आहे.
असोसिएशन निहाय गट तुम्हाला या स्पर्धेमध्ये अनुभवत आहात आपण. बरेचसे असोसिएशन सहभागी झालेले आहेत, परंतु एका बाजूला ओव्हर नंबर 2 साठी आता गोलंदाजीमध्ये केलाय बदल. चेतन पन्हाळकर सावरघरचा खेळाडू गोलंदाजी मार्क वरती ओव्हर नंबर 2 साठी. परंतु बॅटिंग साठी कोण आलाय? अभिजित. फटका फसलाय, क्षेत्ररक्षक झेल घेण्याचा प्रयत्नही त्यांचा फसलाय. एक सिंगल धाव वेळेची अचूकता आहे, फटक्याच्या पाठीमागे साधता आली नव्हती, परंतु खराब अंडरस्टँडिंग. परंतु पहा बालंबाल बचावले, मोकळा श्वास घेतला असेल कराड ग्रामीणने. कारण एका बाजूला एका क्षणाला असं वाटलं होतं की आता फलंदाज माघारी जातायत की काय, परंतु पहा धाव पूर्ण घेतली. कराड ग्रामीणने मोकळा श्वास घेतला. आणि ओव्हर नंबर आता 2 साठी चेतन गोलंदाजी मार्गवरती. सह्याद्री पठार या टीम कडून षटक हाताळण्यासाठी आलेले आहेत. पहिला बॉल चांगला टाकलाय, पुढचा बॉल प्रगती पथावरती सोडून दिलाय. दिशा पाहावी लागेल. पंचांनी सांगितलं की हा दिशाहीन बॉल आहे, पुन्हा टाकावा लागेल. या गोष्टी आज प्रखरतेने टाळाव्या लागतील. धावसंख्येचा बचाव करताना डॉट बॉल आणि विकेटची तुम्हाला सांगड घालावी लागते, परंतु बॅटिंग करताना तुम्हाला एकेरी दुहेरी धावा मोठ्या फटक्यांची सांगड घालावी लागते. त्याच वेळेस मात्र या गोष्टी शक्य होतात. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, डॉट बॉल आलाय. कोणती धाव या बॉलच्या पाठीमागे मिळणार नाहीये. निर्धाव बॉल, टावकुरे हाताचा एक भेदक गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती आपण पाहत आहोत. चेतन चांगली गोलंदाजी केलेली आहे. टावकुरे हाताचे गोलंदाज हे नेहमी शैलीदार असतात आणि उजव्या हाताच्या फलंदाजांना नेहमी प्रभावित करतात. कमी गतीचा टाकलेला बॉल, बॅक टू द बॉलर, आपल्याच फॉलो थ्रू मध्ये पकडलाय. कमालीचा झेल, आणखीन एका विकेटचं पतन. कराड ग्रामीणला आणखीन एक धक्का लागलेला आहे. आता ही विकेटची पतझड कराड ग्रामीणला थांबवावी लागेल. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये डावकुरे हाताचे चेतन करतायत आणि फलंदाज आउट होऊन माघारी येतील. आज मोठा खेळ करता आलेला नाहीये, माघारी येत आहेत. आक्रमण फसलं, कमी गतीचा बॉल आणि त्या बॉलला प्रतिउत्तर देताना टायमिंग फसलं, प्रॉपर टायमिंग करता आलं नाही आणि आपल्या फॉलो थ्रू मध्ये चेतन यांनी काय झेल पकडलाय. अशा कॅचेस घेणं थोडंसं कठीण असतं आपल्या फॉलो थ्रू मध्ये. बॉल टाकला, त्यानंतर कमी गतीचा हा बॉल समोर खेळला, बॅक टू द बॉलर आणि पहा स्वतःला झोकत देत हा झेल पकडलेला आहे. खोदून काढला झेल म्हणायला हरकत नाही, परंतु एका बाजूला पहा विकेटची पतझड सुरू आहे. ती कराड ग्रामीणला थांबवावी लागेल. खेळ आयुष्याचा असो किंवा क्रिकेटचा, सगळेच फासे आपल्या बाजूने पडतील असे नाही, परंतु जसे काही पडतील ना त्याच्यामध्ये आयुष्याचा डाव आणि क्रिकेटचा खेळ हा जिंकता आला पाहिजे. मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 4 वरती विराज. वेगाने टाकलेला बॉल, एखादी विकेट तुम्हाला मिळते काय, त्यानंतर डॉट बॉल येतो काय आणि गोलंदाजीची धाकता पाहायला मिळते काय. मैदानाच्या आतमध्ये चेतन, परंतु सध्याच्या घडीला कराड ग्रामीणला पार्टनरशिप हवी आहे आणि ती पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये बनवावी लागेल. मंजिल मिलेगी तू रास्ते पे चल तो सही, रहा बनेगी तू आज कुछ कर तो सही. आणि आज मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल. कॉन्सन्ट्रेशन खेळाचा भाग आहे. गोलंदाज पुन्हा तयार होतील. आज फलंदाजांना नव्याने स्वतःला सिद्ध करावं लागेल, चांगली बॅटिंग करावी लागेल. हीच ती वेळ आहे जिथे आता गिअर बदलायचा आहे. टप्पा पडल्यानंतर उसळणारा बॉल, वैविध्यपूर्ण वैशिष्ट्यपूर्ण गोलंदाजी होतीये, परंतु आता या प्रश्नरूपी येणाऱ्या बॉलला फलंदाजांना आज उत्तर म्हणून उभं राहावं लागेल आणि त्या प्रत्येक बॉलला प्रतिउत्तर द्यावं लागेल. अडचणीच्या पेचामध्ये अडकलाय कराड ग्रामीण संघ आणि त्या अडचणीच्या पेचामधून आता या फलंदाजांना संकटमोचक खेळ करावा लागेल. बॉलर तयार, ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिलाय आणि याही बॉलच्या पाठीमागे मिळणार नाहीये कोणती धाव. षटक क्रमांक 2 चा खेळ संपला. 57 पाठलाग करताना बनवलेले आहेत धावा 16 धावा. म्हणजे इथून पुढे आता विजयासाठी बनवायच्या आहेत. येणारे 12 बॉल 41 धावांची गरज आहे. यानंतरची मॅच तुम्हाला पाहायला मिळणार आहे शाहूवाडी 11 शाहूवाडी आणि 32 शिराळा अशी लढत तुम्हाला पाहायला मिळणार आहे. या दोन टीम मध्ये हा तिसरा सामना होणार आहे. त्याचा टॉस झालेला आहे आणि त्यानंतर ती मॅच आपल्या भेटीला येणार आहे.
32 रन या टीमने टॉस जिंकत फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आणि शाहूवाडीला आमंत्रित केलेला आहे बॅटिंगसाठी. ही नाणेफेकीच्या कौलची माहिती आहे. परंतु मैदानाच्या आतमध्ये आता 12 बॉल 41 धावांचं गुणोत्तर बाकी आहे. आता एका बाजूला विजयाचा घाट पार करताना गिअर बदलावा लागेल, कारण प्रति ओव्हरच्या पाठीमागे कराड ग्रामीणला सरासरी हवी आहे कमीत कमी 20 धावांची. परंतु ओव्हर नंबर 3 मध्ये कोण आले गोलंदाजी मार्क वरती? सह्याद्री पठार या टीम कडून धायती गावचे रोहित गोलंदाजी मार्क वरती आलेले आहेत ओव्हर नंबर 3 साठी. परंतु आता कराड ग्रामीणच्या फलंदाजांना चालावं लागेल. विराज आणि प्रणव आणि अखेरकार बॉल पाठवलाय सीमा रेषेच्या पलीकडे. संघर्षाचा शंकनाद करणारा कराड ग्रामीणसाठी दिलासा देणारा षटकार आलाय. बॅटिंग करत असताना प्रणव यांच्या बॅटमधून हा फटका आलाय. फिक्र करता है क्यों तो फिक्र से होता है क्या, कर ले आज खुद पे भरोसा फिर देख होता है क्या. आणि स्वतःवरती विश्वास ठेवत खेळलेला फटका सीमारेषेच्या पलीकडे चाललाय. सरळ 6 धावेंसाठी अशा पल्लवित केल्या असलेल्या फटक्याने कराड ग्रामीणच्या बॉलर तयार. थोडेसे बॅकफूट वरती गेले, जागा बनवली प्रणव यांनी, परंतु प्रत्युत्तर देता आलेले नाहीये. डॉट आलाय. आता येणारे बॉल 10 शिल्लक आहेत आणि धावा बनवायच्या आहेत 35. 10 बॉल 35 चा थरार. बॉलर तयार. पायावरती ठेवलेला बॉल आणि पंचांनी निश्चित या बॉलसाठी दाद जरूर मागितली होती, परंतु पंचांनी सांगितलं की दिशाहीन आहे, हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. या गोष्टी आज टाळाव्या लागतील. एका बाजूला आता समीकरण थोडंसं कमी झालंय. 34 बनवायचे आहेत. बॉल किती शिल्लक आहेत तर हा बॉल पुन्हा हाताळावा लागणार आहे. त्याच्यामुळे 10 बॉल शिल्लक आहेत या अजूनही सत्र क्रमांक 2 मध्ये. चला मित्रांनो, जास्तीचा वेळ आपल्याला घेता येणार नाही. थोडीशी आपण घाई करा. आयोजन समितीला आपण काय देऊ शकतो तर तो आपला अमूल्य वेळ आहे, कारण सामने भरपूर आहेत. 10 बॉल 34 चा थरार. स्ट्रायकर एंडला फलंदाज प्रणव तयार. नॉन स्ट्रायकर एंडला विराज. बॉलर रोहित. बॅकफूट वरती गेले, पंच केलाय. वेळेच्या अचूकता साधता आलेली नाहीये. एक सिंगल 10व्या बॉलच्या पाठीमागे मिळेल. स्ट्राइक रोटेट केलंय, स्कोर बोर्डला बिझी केलंय. आज विराजला चांगली बॅटिंग करावी लागेल. खास करून मैदानाच्या आतमध्ये प्रणव यांच्या बॅटमधून एक मोठा फटका आलेला आहे. त्यांची बॅट तडपलेली आहे, परंतु या मोठ्या फटक्यांमध्ये सातत्य ठेवावं लागेल. परंतु एका बाजूला धारदार गोलंदाजी करावी लागेल. समीकरणामधलं अंतर वाढतं याचाही विचार करावा लागेल. रोहित पुन्हा तयार. गोलंदाजी मार्क वरतून राईट आर्म ओव्हर द विकेट. टप्पा पडल्यानंतर खाली राहतोय बॉल, पायाला भेटतोय. एक सिंगल धाव. लेग बाईटची पंच या ठिकाणी कळवतायत. धावा धावफलकावरती किती आलेले आहेत? 25 धावा आलेल्या आहे. 57 धावांचं लक्ष आहे. म्हणजे इथून पुढे बनवायचे आहेत 32 धावा. दर सबके एक जैसे है मगर हौसले सबके अलग अलग है. कोई हताश होके बिकर जाता है तो कोई संघर्ष करके निकर जाता है. आणि तो संघर्ष आज नव्याने पुन्हा करावा लागेल. प्रत्येकाच्या जीवनामध्ये रोज काही ना काहीतरी अडचणी आहेत. आता मैदानाच्या डाव्या बाजूला फटका खेळलाय. धावता झेल पकडलाय. लांबी कमी पडली आहे आणि मोबदला भोगावा लागेल कराड ग्रामीणला. तो म्हणजे विकेटचा. आणखीन एक फलंदाज कोसळतोय. धावसंख्येचा पाठलाग करताना कराड ग्रामीणला धक्का क्रमांक 3 आणि यावेळेला फलंदाज होते विराज. मोठ्या फटक्याच्या शोधामध्ये असताना खेळलेला फटका लांबी कमी पडली आणि त्याचा मोबदला भोगावा लागला. तो म्हणजे विकेटने. या षटकामध्ये आतापर्यंत बॉल किती झालेले आहेत तर 5 बॉल झालेले आहेत. म्हणजे 7 बॉल 32 धावांची अजूनही कराड ग्रामीणला गरज आहे. आणि याच अडचणीच्या काळामध्ये मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी सुनील चाळके मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत. आज सुनील चाळके यांना चांगला खेळ करावा लागेल. जे शेळकेवाडीचे आहेत, शेळकेवाडीसाठी नेहमीच चांगला खेळ केलाय, परंतु आज कराड ग्रामीणसाठी चांगला खेळ करावा लागेल. 7 बॉल 32 ची गरज. हा शेवटचा बॉल बरंच काही सांगून जाईल. या मॅच वरची पकड कुणाची मजबूत. बॉल हवेत उभा राहिलाय. स्वतः गोलंदाज आपल्या फॉलो थ्रू मध्ये येऊन झेल पकडतायत. आता शेवटचे 6 बॉल 32 ची या मॅच मध्ये गरज आहे.
6 बॉल 32 चा सामना अजून बाकी आहे. कराड ग्रामीणच्या समोर बऱ्याचशा अडचणी उभ्या राहिलेल्या आहेत, परंतु ही जी परिस्थिती आहे ना, त्या परिस्थितीला शरण जाऊन चालणार नाही. तर या परिस्थितीवरती आज मात करावी लागेल. खऱ्या अर्थानं आज 3 ऑगस्ट म्हटलं की मैत्री दिन, रक्ताच्या पलीकडचं ही नातं म्हणजे मित्रांनो मैत्री आहे. आणि क्रिकेटने आपल्याला काय दिलेलं आहे, तर क्रिकेटने आपल्याला जिव्हाळ्याचे मित्र दिलेले आहेत. आणि या सर्व मित्रांना आपण मैत्री दिनाच्या शुभेच्छा देऊया. त्याचबरोबर मित्रांनो अशा खेळाडूचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. खेळाडू आपल्याच पश्चिम महाराष्ट्रातला आणि आज या मैदानाच्या आतमध्ये उतरणार आहेत. ISPL सीझन नंबर 2 ज्या संघनायकाने आणि ज्या टीमने जिंकलं ना, त्या टीमचं नाव होतं माजी मुंबई. आणि या माजी मुंबईचे संघनायक होते विजय पावले सर. यांचं या ठिकाणी आगमन होत आहे, भाऊंचं या ठिकाणी आगमन होत आहे. आपण त्यांचं करूया सहर्ष स्वागत. आणि त्यांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती या. ओव्हर नंबर 4 झालेली आहे सुरुवात आणि तो बॉल इथे टाकलेला आहे, तो डॉट. आता 5 बॉल 32 ची गरज. जो संघ प्रयत्नवादी होता तो संघ आता नशीबवादी आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु हा डॉट आलाय. एका बाजूला या मॅच वरची पकड सह्याद्री पठारने मजबूत केलेली आहे. ज्यावेळेस मैदानाच्या आतमध्ये अमितराज चव्हाण होते त्यावेळेस चांगली बॅटिंग झाली होती. प्रणवने खास करून डाव सावरण्याचा प्रयत्न केला, परंतु मोठा खेळ एका खेळाडूला करणं फार महत्वाचं होतं. बॉलने घेतला बॅटचा किनारा, भाग्याचा सहारा नाहीये. आणखीन एका विकेटचं पतन होत आहे. आणखीन एक फलंदाज माघारी चाललेला आहे. पुढच्या मॅच मध्ये तुम्ही विजय पावले यांना खेळताना पाहणार आहात. खुल्या गटातलं एक मोठं नाव, एक चांगले ऑलराऊंडर. पंचवीस धावा झालेले आहे. 57 धावांचं प्रत्युत्तर देताना म्हणजे कुठेतरी कराड ग्रामीणने गोलंदाजी करताना ओसंडून धावा खर्च केल्या. त्या धावसंख्येचं प्रलोभन पाठलाग करताना निश्चित ठेवता आलेलं नाहीये. प्रयत्न थोडेसे कमी पडलेले आहेत. मैदानाच्या डाव्या बाजूला म्हणजे अगदी ऑन साइडला खेळलेला फटका होता. आणि या बॉलच्या पाठीमागे सिंगल आलेली आहे. आता सामना निघालेला आहे तो आता औपचारिकतेच्या दिशेने. कराड ग्रामीणचे प्रयत्न सुरू आहेत. फटका चांगला खेळलाय, लॉंग ऑफला निघालाय. शक्ती आणि युक्तीचा साधलाय मेळ आणि अखेरकार या बॉल वरती बॅटिंग करताना केलाय चांगला खेळ. बॉल सीमा पार, षटकार. अशा फटक्यांची गरज निश्चित कराड ग्रामीणला आहे, परंतु आता या गोष्टींसाठी थोडासा उशीर झालेला आहे. परंतु प्रयत्न करावेच लागतात, कारण क्रिकेट हा खेळ अनिश्चिततेने भरलेला आहे. कधी काय होईल याचा नेम नाही. शेवटच्या काही बॉलचा खेळ शिल्लक आहे. या बॉलला फक्त सन्मान दिला, बॅटचा चेहरा बॉलला दाखवला आणि अखेरकार हा सामना सह्याद्री पठारने जिंकलेला आहे. त्यांचं अभिनंदन. आणि कराड ग्रामीणला आपण पुढच्या मॅच साठी देऊया भरभरून शुभेच्छा.